डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरून काँग्रेसचे आमदार ज्योती गायकवाड यांनी महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केलाय। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यापेक्षा महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे असा टोला आमदार ज्योती गायकवाडांनी लगावला। तर सर्व गोष्टी लाडकी बहिणीशी जोडणं योग्य नाही असं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलंय। दलातील जबाबदारी आणि महिला सुरक्षा यासाठी सुधारणा विधेयक या अधिवेशनात येणार का? कारण महिलांसाठी खूप आपल्या असुरक्षितची भावना आहे। देवाभाऊ, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना 1500 रुपये जे लाडके बहिणीची मिळतात त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्त्वाची आहे। तिची आणि तिच्या मुलीबाळींची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? आणि त्याच्याबरोबर ज्या वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवातील ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था तिथे तातडीने उभी करणार का? जेवढे पुरावे आहेत त्या पुराव्याचा दुरान्वयानेही ज्यांच्याशी संबंध आलाय अशांची चौकशी झाली आहे। त्यामुळे कुठेही कोणाला सोडण्याचं कारणच याच्यामध्ये नाही। सगळ्यांची चौकशी या ठिकाणी होईल। दुसरं मला असं वाटतं की सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहीण योजनेशी जोडायच्या, ही पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही। खरं आहे की बहिणींची सुरक्षितता आपला महत्त्वाचा विषयच आहे आणि ते करणं आपले गरजेचं आहे। पण याचा अर्थ लाडकी बहीण योजना काहीतरी चुकीची आहे आणि लाडकी बहीण योजना नका देऊ पण हे द्या, अशा दोन गोष्टीचं कंपॅरिझन करू नका। या महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींनी योजना स्वीकारलेली आहे, ती त्यांच्या जवळची योजना आहे। त्यामुळे ती योजनाही ठेवू आणि महिला सुरक्षिततेकरताही जास्तीत जास्त प्रयत्न हे आपण या ठिकाणी निश्चितपणे करू, हेही मी ताईंना सांगतो।